भिंगारमध्ये हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरु तेग बहादुरजी साहेब हिंद दी चादर यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन। जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण व भिंगार गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहीम। गुरु तेग बहादुरजी साहेब यांनी धर्मांतराच्या दडपशाही विरोधात उभे राहत धैर्याचा अद्वितीय संदेश दिला। अहिल्यानगर प्रतिनिधी। शीख धर्मातील 9वे गुरु हिंद दी चादर गुरु तेग बहादुरजी साहेब व त्यांचे 3 सेवक भाई मतीदासजी, भाई सतीदासजी, भाई दयालाजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या 350 वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध उपक्रमांनी त्यांना अभिवादन करण्यात आले। धर्मसंरक्षणासाठी मृत्यू पत्करलेल्या या तेजस्वी संताच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिंगार येथील गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले। तसेच गुरुद्वारात दर्शन घेऊन गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। प्रभजोत सिंग सागू व प्रशांत चोपडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात झाली। यावेळी गुरुदयाल कौर मिन्हास, उपदेशक कौर राणू, प्रांजली सपकाळ, पार्वती स्वामी, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजयजी सपकाळ, सचिन शेठ चोपडा, पत्रकार जहीर सय्यद, रमेशराव वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजित सपकाळ, हभपद ज्ञानेश्वर महाराज अनावडे, दीपक शेठ मेहताणी, रतन शेठ मेहत्रे, मनोहरराव दरवडे, सुधीर कपाळे, विलासराव आहेर, अविनाश जाधव, दिलीप शेठ गुगळे, प्रकाश देवळालीकर, सरदार सिंग परदेशी, इंजिनियर अनिलराव सोळसे, सुभाष पेंडुरकर, अशोकराव पराते, संजय भिंगारदिवे, मुकेश मुथियान, दीपकराव धाडगे, अविनाश पोद्दार, दीपक अमृत, विशाल भामरे, अशोक दळवी, मुन्ना वागस्कर, योगेश चौधरी, निजाम पठाण, जालिंदर अळकुटे, सखाराम अळकुटे, दशरथ मुंडे, संतोष लुनिया, सुहास देवरायकर, रामनाथ गर्जे, संतोष वीर, संजय शिरसाट, अजेश पुरी, रामदास गडसिंग, विठ्ठल राहिंजा आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की शीख धर्मातील दैदिप्यमान तेज असलेले गुरु तेग बहादुरजी साहेब यांनी मानवी अधिकार, धर्मस्वातंत्र्य आणि सत्यासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले। धर्मांतराच्या दडपशाही विरोधात उभे राहत त्यांनी समाजाला अद्वितीय धैर्याचा संदेश दिला। त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असताना आपण वृक्षारोपण, स्वच्छता आणि समाज जागृतीच्या उपक्रमांद्वारे त्यांच्या शिकवणीचे स्मरण करीत आहोत। समाजातील प्रत्येक नागरिकाने गुरूंच्या प्रेरणेने सामूहिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले। सचिन चोपडा म्हणाले की गुरु तेग बहादुरजींचे जीवन म्हणजे पराक्रम, त्याग आणि सत्याशी निष्ठेचा पर्व। समाजामध्ये समानता, बंधुता आणि मानवतेची ज्योत कायम प्रज्वलित राहावी हा त्यांचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे। संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पर्यावरण रक्षण, सामाजिक सौहार्द आणि स्वच्छतेबाबतची जाणीव प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा हरदीन मॉर्निंग ग्रुपचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रभजोत सिंग सागू म्हणाले की धर्मरक्षक गुरु तेग बहादुरजींच्या बलिदानाने मानवतेसाठी उभे राहण्याचे शौर्य जगासमोर ठेवले। त्यांनी कोणावर धर्म लादला जाऊ नये, प्रत्येकाला श्रद्धेचे स्वातंत्र्य असावे यासाठी प्राणार्पण केले। त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची आठवण म्हणून आम्ही वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवली। वृक्ष म्हणजे जीवन आणि स्वच्छता म्हणजे आरोग्य हाच संदेश पुढे नेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे आज आपल्या हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शीख समाजाचे सर्व धर्मगुरू तेग बहादूर सिंग यांची 350वी शहीदी दिन आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। आपण प्रत्येक वेळेस सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक कार्यक्रम राबवित असतो। अशाच पद्धतीने हा एक शहीदी दिन आपण हरदीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत। त्यांच्या या शहीदी दिनानिमित्त आपण सर्वप्रथम वृक्षारोपण करणार आहोत। वृक्षारोपण करून आपण त्यांना या ठिकाणी स्वच्छता अभियान देखील या ठिकाणी आपण राबवत आहोत। संपूर्ण गुरुद्वारा असेल, राधाकृष्ण मंदिर असेल, त्याचप्रमाणे रोपेश्वर मंदिर असेल, संपूर्ण जॉगिंग पार्कचा परिसर असेल, या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवत आहोत। हे करत असताना शीख समाज म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे एकदम शांतता प्रिय आणि एकदम सायलेन्स असा ज्यांची शिकवण घेण्यासारखी आहे असा हा समाज। आणि त्यांचे हे धर्मगुरू आज त्यांना 350 वर्ष झालेले आहेत। त्या निमित्ताने आपण पाहतोय शीख समाज कुठेही मागे राहिलेला नाही। भारताचं सर्वोच्च पंतप्रधानपद, त्याचप्रमाणे एवढंच नव्हे तर राष्ट्रपती पद, त्याचप्रमाणे लष्करातलं प्रमुख पद, असे प्रमुख पदावर आणि सैन्यात कोण असतं पुढं? सैन्यात फक्त शीख समाज पुढं असतो। आज त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत। देशाचे पंतप्रधान आपण पाहतोय, देशाचे ज्ञानी झैल असतील, त्याचप्रमाणे मनमोहन सिंग असतील पंतप्रधान, त्याचप्रमाणे लष्कर प्रमुख असतील आणि सैन्यात इतर ठिकाणी आपण पाहतो ब्रिगेडियर असतील, जनरल असतील, सर्व काही पदावर असतील, हे फक्त शीख समाजाचाच असतो। हे करत असताना आपण त्यांची कुठेतरी जाणीव ठेवून आपण आपल्याला लोकांना दिशा देण्याचं काम, लोकांना माहिती व्हावं, समाजाला माहिती व्हावं हे गुरु कोण आहेत त्या संदर्भात आपण या
हे उत्साहात आपण या ठिकाणी उत्साह म्हणण्यापेक्षा आपण भावपूर्ण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण ग्रुपचे सदस्य एकत्र आलेलो आहोत. आणि मी आपल्या ग्रुपच्या वतीनं या शहीदी दिनानिमित्त 350 वर्षानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो. या ठिकाणी आपण वृक्षारोपण त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान आणि सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. बहादूर सिंग यांची 150वी आपण बलिदान दिन म्हणून जो साजरा करत आहोत, तर आज प्रथमतः त्यांच्या बलिदानाचं महत्त्व सांगायचं म्हटलं की त्यांनी पूर्ण समाजाला मानवतेची शिकवण दिलेली आहे की मानवता कशी श्रेष्ठ आहे हे त्यांनी पटवून सांगितलं आहे. कारण की समाजामध्ये ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला त्यावेळेस औरंगजेबाचं राज्य होतं, पण त्यावेळेस ते धर्मांतरांसाठी फार त्यांचं प्रेशर होतं. काश्मीरी पंडित त्यांना जाऊन भेटले, परंतु त्यांनी ते धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी औरंगजेबाला एक पत्र पाठवलं की मी जर धर्मांतर केलं तर सर्व हिंदू लोक धर्मांतर करतील आणि मी जर प्राण दिले तर हे धर्मरक्षणासाठी काम होईल. तर असा त्यांनी संदेश दिला. त्यांनी लंगरलाही फार मोठं एक प्राबल्य असं दिलं की लंगर सेवा त्यांनी जी चालू केली त्याच्यामागं उद्देश हेच होता, सर्व हिंदू मुस्लिम सर्व जातीचे लोक त्याच्यात सर्वांनी एकत्र भोजन करावं व मानवतेचा संदेश सगळ्यांना जावा, यामागचा त्याचा उद्देश होता. आणि हे असं करत असताना त्यांनी एक संदेश असाही दिला त्यांच्या धर्मग्रंथातून की किसी से डरना नहीं वो किसी को डराना नहीं, जो असा वागतो तोच खरा ज्ञानी असतो. आणि ह्या उद्देशानेच त्यांनी जो धर्माचा जो प्रसार केला, त्यानंतर त्यांनी विविध प्रकारचे कॉलेजेस विहिरी बांधल्या व सामाजिक काम फार केलं व एक लोकांना एक मानवतेचा एक नवीन संदेश दिला की सर्व त्यांची सामाजिक न्याय हक्क व स्वातंत्र्य लोकांना मिळावं यासाठी त्यांनी अपार असे प्रयत्न केले. शेवटी 1675 साली त्यांना दिल्लीच्या कारागृहामध्ये त्यांना हातानं छळ करण्यात आला. 1675 साली त्यांचा चांदणी चौक येथे शिरच्छेद करण्यात आला. परंतु ते जाता जाता लोकांना एक बलिदान म्हणून नाही, एक त्यांच्या विचाराची पुनरावृत्ती व्हावी म्हणून हा दिन साजरा केला जातो. की त्यांचे विचार जे असतात की मानवताच हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, सर्वांनी समाजात एकत्र राहावे, एकत्र बांधून समाजाला आपल्या देशाला पुढे न्यावे, हा संदेश त्यांनी याच्या माध्यमातून दिला. आज त्यांच्या 391 जन्मदिनी परत एकदा त्यांच्या आपण विचारांना पुनरावृत्ती देऊ आणि त्यांना हीच आपल्यासाठी त्यांना अभिवादन असेल किंवा श्रद्धांजली असेल. आणि परत एकदा आपल्या अर्ली मॉर्निंग ग्रुप आहे प्रत्येक वेळेस आपण त्यांच्या सांगायचं की आपण विविध प्रकारच्या जयंत्या वगैरे साजरे करतो व याच्यातनं समाजामध्ये एक नवीन प्रेरणा एक बळ तयार होतो प्रत्येक समाजामध्ये. तर असाच आपला ग्रुप हा असाच कार्यरत राहू. आज आपण आता संजीव भाऊनी जसं सांगितलं वृक्षारोपण घेणार आहे, गुरुद्वाराची स्वच्छताही करणार आहोत. तर याच्यामधनं लोकांना एक प्रेरणा देणे आणि एक सामाजिक बांधिलकी तयार करण्याचं काम आपलं ग्रुप तयार करत असतो. तर परत एकदा मी तेग बहादूर यांना अभिवादन करून तिथं थांबतो. धन्यवाद. आज सिंग पत्नाचे 9वे ग्रुप श्री गुरु तेग बहादूर साहेबजी महाराजजी यांची 350वी शहीदी शताब्दी म्हणून या वर्षामध्ये आपण सर्व साजरा करत आहे. व त्यांचे अनंत सेवक बाई मतीदासजी, बाई सतीदासजी, बाई दयालादासजी यांची ही 350वी शहीदी शताब्दी आहे. तर हे संपूर्ण भारतामध्ये म्हणजे लई मोठ्या पदावर सगळे सरकारे करू राहिले. तर गुरु तेग बहादूरजीचं असं होतं की त्यांचा जन्म अमृतसर येथे गुरुद्वारा गुरु के महल तिथं त्याचा जन्म झालेला आहे त्यांचा. त्यांनी हिंद दी चादर असं त्यांना म्हणतात, त्यांचं नाव आहे. कारण ते सिख दी चादर नाही, कोणत्या दुसऱ्या समाजाची चादर नाही, हिंद दी चादर त्यांना म्हणतात. कारण त्यांनी जे काय केलं ते हिंदसाठी केलं, हिंदूंसाठी केलं. हिंदूंचं आज तिलक आणि जनेऊ जे संरक्षण आहे ते त्यांच्यासाठीच आहे, त्यांच्याकरताच आहे फक्त. आणि जे मंदिरामध्ये आज घंट्या वाजतात, हिंदू अर्चना पूजा करतात, ते फक्त गुरु तेग बहादूरजी कारणच आहे. कारण त्यांनी हिंदूंचे संरक्षण केले. औरंगजेबची क्रूरता एवढी मोठी होती का त्यांनी आपला म्हणजे इस्लाम धर्म कबूल करायला त्यांना सांगितलं होतं गुरु तेग बहादूरजींना. मग ते काश्मीरी पंडित त्यांच्याकडे आले. काश्मीरी पंडितांनी त्यांना आपली फर्याद दिली की आमचं रक्षण करा, आमचं तिलक आणि जनेऊ खतरेमध्ये आहे. मग गुरु तेग बहादूरजी आणि गुरु गोविंद सिंगजी त्यावेळेस आनंदपूर साहेबला होते. आनंदपूर साहेबला गुरु गोविंद सिंगजी 9 वर्षाचे होते. मग गुरु गोविंद सिंगजी म्हणले काय याच्यासाठी तर कोणते महान पुरुषांचं बलिदान व्हावं असं मला वाटतं. मग गुरु गोविंद सिंगजी म्हणले का तुमच्यापेक्षा मोठा महान महापुरुष कोण आहे असं म्हणता. मग तेग बहादूरजी हे दिल्लीसाठी रवाना झाले काश्मीरी पंडितांसाठी.
व त्यांचे 3 सेवक भाई मतीदासजी, भाई सतीदासजी, भाई दयालादासजी यांना ही शहीदी प्राप्त केली. ते आपला आग्रामध्ये त्यांना बंदी बनवण्यात आला, त्यांना कैद करला आग्रामध्ये आणि दिल्ली जाऊन त्यांची शहीदी झाली. भाई मतीदासजी यांना मधून कापला गेला आणि भाई सतीदासजी त्यांना रुईमध्ये लपेटून आग लावण्यात आली. भाई दयालादासजी त्यांना म्हणजे गरम पाणीमध्ये उबारला गेला आणि गुरु तेग बहादूरजी यांच्या शरेआम चांदनी चौक दिल्ली येथे शीश धडवरून अलग केला. तर त्यांनी हे शहीदी प्राप्त केली पण झुकले नाही, असा त्यांचा उद्देश होता की हिंद वाचवला त्यांनी आणि सगळ्यांचे संरक्षण केले, हिंदुआंचे, शिखांचे सगळ्यांचे संरक्षण त्यांनी केले. असे महान गुरु तेग बहादूरजी यांच्या 350वी शहीदी शताब्दी निमित्त मी त्यांना प्रणाम करतो.